मनसे लोकसभा निवडणूक लढवणार नाही सूत्रांची माहिती, तर महायुतीला लोकसभेसाठी पाठिंबा देण्याची घेतली भूमिका। उमरखेडचे काँग्रेसचे आमदार राजू पारवेंचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, पारवेंना रामटेकमधून उमेदवारी मिळण्याची शक्यता। महादेव जानकरांनी वर्षा बंगल्यावर घेतली शिंदे फडणवीस अजितदादांची भेट, महायुतीतच राहणार असल्याचं स्पष्टीकरण। रासपला राष्ट्रवादीच्या कोट्यातून परभणीची जागा देण्याचा निर्णय। महायुतीत साताऱ्यासह 7 जागांवर लढण्यास राष्ट्रवादी ठाम, अजितदादांच्या नेतृत्वात झालेल्या बैठकीत निर्णय। येत्या 2 दिवसात उमेदवारांची यादी जाहीर होणार असल्याची माहिती। विंचू अनेकांना डसला, महादेवाच्या पिंडीवर मोदींकडे जाऊन बसला, शिवतारेंचा अजित पवारांवर हल्लाबोल, तर शिवतारे विषारी प्रवृत्तीचे नांगी ठेचण्याची वेळ आली आहे, मिटकरींचा इशारा। विजय शिवतारे बारामतीमधून अपक्ष निवडणूक लढवणार, 12 एप्रिलला 12 वाजता पवारांचे 12 वाजवणार, शिवतारेंचा हल्लाबोल। कल्याणमध्ये श्रीकांत शिंदेंना पाडण्याची अजित पवारांनी सुपारी घेतली आहे, जितेंद्र आव्हाडांचा आरोप, तर आव्हाड आग लावण्याचं काम करतायत, मिटकरींचा पलटवार। परळीमध्ये धनंजय मुंडेंकडून पंकजा मुंडेंचं जंगी स्वागत, गोपीनाथ गडावर मुंडे भाऊ बहीण नतमस्तक। आणि अमरावतीमध्ये नवनीत राणांविरोधात बच्चू कडू उमेदवार देणार, भाजपच्याच कार्यकर्त्याला उमेदवारी देणार असल्याची साम टीव्हीला माहिती, तर शिंदेंकडून कडूंना 26 तारखेला भेटीचं निमंत्रण।